मॉर्निंग. आज आपण पाहणार आहोत वैदिक मॅथचा एक टॉपिक, मल्टिप्लिकेशन ऑफ 999 इन अ लेस दॅन ऑफ 10 सेकंड्स. वैदिक मॅथ्स अँड मेंटल मॅथ्स. येस, जस्ट फॉर स्टडी विथ अ स्माईल. असं नाही की आपण खूप निराश होऊन अभ्यास करतोय तर ते आपल्या लक्षात राहत नाही. त्यासाठी आपण आनंदी ॲज अ स्माईल करून स्टडी केला पाहिजे. आता एक एक्झाम्पल इथे आपल्यासमोर आहे की 8 into 9 जर का कोणत्याही स्टुडंटला विचारलं क्वेश्चन तर ते आन्सर पटकन सांगू शकतात. 8 into 9 तर 72. ओके, राईट, बरोबर, खूप छान. परंतु जर का 885 into 999 हे जर का आन्सर एक्झाम्पल मुलांना सांगितलं तर मुलांना ते सांगता येईल लगेच. ज्या पद्धतीने 72 सांगितलं त्या पद्धतीने हे सांगू शकत नाही. का नाही सांगू शकत? कारण आपण 8 into 9 तिथे सुद्धा मल्टिप्लिकेशनच केलं आणि इथेही मल्टिप्लिकेशनच आहे. फरक फक्त एवढंच आहे की इथे 1 डिजिट्स होतं, इथे 3 डिजिट्स आहेत. तर आपण बघूया की हे ॲज अ सेम पद्धतीने 72 जसं सांगितलं तसंही हे सांगू शकतात, परंतु प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. 884. आता हे 884 आलं कसं? 885 minus 1 म्हणजे 885 minus 1 884. आणि सेकंड स्टेप काय आहे की 999 minus 884 इक्वल टू आन्सर काय येईल? 9 minus 1 8, 9 minus 8 1, 9 minus 8 1, 9 minus 4 5. आन्सर काय आहे? आपला आन्सर काय असणार आहे? 884115 आहे ना. सेम पद्धतीने दुसऱ्या एक्झाम्पल बघूयात आपण. एक्झाम्पल काय आहे? 1 2 3 4 5 into 99999 म्हणजे 5 डिजिट्स आहेत तिथे. सेम पद्धतीने जसं आपण इथे 72 सांगितलं किंवा 884115 सांगितलं, सेम पद्धतीने ते करूया. फर्स्ट स्टेप काय की 1 2 3 4 5 minus 1. आन्सर काय येणार आहे? 1 2 3 4 4. सेकंड स्टेप आपल्याला काय करायची? जे आलेले आन्सर आहे त्याच्यामधून ते 9ची संख्या आहे त्याच्यामधून 1 by 1 मायनस करायचं आहे. म्हणजेच 9 minus 1 8, 9 minus 2 6, 9 minus 3 5, 9 minus 4 5, 9 minus 4 5. ओके, आन्सर काय येणार आहे? 87655. म्हणजे टोटल आन्सर याचं किती झालं? एक मिनिट आपण कॅल्क्युलेशन करून बघूयात एक्झॅक्टली सेम आपलं येत आहे का. नाहीतर आपल्याला ॲज अ म्हणजे तुम्हाला एक तुमच्या मनातली शंका निघून जाईल. जसं की आपण आता हे कॅल्क्युलेटर घेतलेलं आहे समोर. 1 2 3 4 5 into 1 2 3 4 5. आता तुम्ही पाहू शकता आन्सर काय आहे ते. इथे बघा, पाहू शकता 1 2 3 4 4 8 7 6 5 5. व्हेरी गुड. समजलं? आपला आन्सर आलेला आहे बरोबर. ठीक आहे. सेम पद्धतीने आपण अजून आता इथे 885. आता दुसरं एक एक्झाम्पल पाहूयात आपण. हे एक्झाम्पल पाहूयात आपण. याचा आन्सर काय येणार? तर डायरेक्टली तुम्ही सांगायला पाहिजे की कसं 187 into 999. याचा आन्सर काय येणार आहे? 187 minus 1 186. राईट, 186 आणि 999 minus 186. मग आन्सर काय येणार आहे? 186 813. राईट, येस. सेकंड एक्झाम्पल. सेकंडमध्ये तुम्ही आन्सर सांगू शकता. 21 into 99. आन्सर काय येणार आहे? 21 minus 1 20. आणि सेकंड स्टेप आहे 99 minus 20. काय येणार? 20 27 8. व्हेरी गुड.